नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, ग्रामीण भागात काय करते आणि शहरात काय करते, तुम्हाला सतत वेगळ्या वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचं काम करत आहे. मी आज धाराशिव जिल्ह्यामधल्या कोंड या ठिकाणी आता पोहोचलेलो आहे आणि आताच नुकतीच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे इलेक्शन लागले आणि आपल्या कोंड गावामध्ये लोकांच्या मनामध्ये कुणासाठी उमेदवारी सुटावी यासाठी आपण थेट लोकांसाठी जाणार आहे. तिथे आपण ग्राउंड रिपोर्ट पाहणार आहेत सगळ्या गावातला. नेमकं हे इथले कामं काय काय झालेले आहेत का नाहीत झालेले, आपण थेट तिकडे जाऊया. चाल बघा, तर आपण थेट तिकडे चाललो आता. इकडे 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 ही रोड आहे, इकडे कामं चालू होते तिकडले. इकडेच काही आता नुकतेच लोक बसलेले आहेत तिथं. आपण थेट त्यांच्याशी जाऊन विचारू शकता की नेमकं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी कोणता व्यक्ती उभारलेला त्यांच्या फायद्यासाठी असेल किंवा कोणता व्यक्ती त्यांच्यासाठी झटतोय, त्यांच्यासाठी कामं करतोय. अशा आपण प्रत्येक गावामध्ये जाणार आहेत, प्रत्येक सर्वे करणार आहेत. तसंच आपण इथं आता आलेलो आहोत या गावामध्ये. कोंड या गाव आहे. काय चाललंय, काय नाव आहे? प्रकाश उत्तमकर. बर, काय चालू आहे? काय नाही निवांत. बरं, आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे इलेक्शन लागले, बरोबर? आता इथं तुमच्या गावामध्ये कोंड हे गाव आहे तुमचं, बरोबर आहे का? या कोंड या गावामध्ये तुमच्यासाठी कोणता माणूस असं चांगला राहील की बाबा आमच्या गावाचा विकास होईल, आमच्या खेड्या आसपासच्या गावाचा विकास होईल, असा कोणता माणूस आहे का तुमच्या नजरेमध्ये? आहे ना, कोण आहे? रामेश्वर शेट्टी. बरं, कशासाठी तीच? कारण गावचा विकास त्यांनी केला, पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडविला, तळ्यासारखा प्रश्न मोठा होता तो सोडविला, रस्त्याचे कामं केले, मोरीची कामं केली. चांगला माणूस आहे. आता काय वाटतं तुम्हाला, कोण 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 निवडणूक लढू वाटतंय? रामेश्वर शेट्टी. असं का बरं वाटतं? त्यांनीच दुसरे पण आहेत की बाकीचे? बाकीचे आहेत पण विकासाच्या मार्गाचे नाहीत ना. काय करायचं नुसती असूनच. विकास व्हायला पाहिजे गावचा. विकास करणारा माणूस आहे. 15 वर्ष सरपंच होते, नंबर 1 चे कामं केलेत ना गावात. रोडचे कामं केले, मोरीचे कामं केले, सगळे कामं केले. बरं, आता तुमच्या गावामध्ये कोणत्या कामाची तुम्हाला गरज आहे का गावामध्ये तुमच्या? आहे ना, याची गरज आहे. रोडच्या कामाची गरज आहे. तर स्टँडवर मोठा रोड झाला पाहिजे, मोऱ्या झाल्या पाहिजे. लोकाला जायला येईना, गाड्या लावा येईना, सगळं अतिक्रमण आहे इथं. त्यासाठी काय पाहिजे मग तुम्हाला? इथं रोडचं काम हवं. असा कोणता माणूस आहे का तुमच्या नजरेमध्ये रोडचं काम करू शकते? रामेश्वर शेट्टीच करेल या गावचं काम, दुसरं कोणी नाही. असं का बरं वाटतंय तुम्हाला? कारण का तो माणूस करणार आहे ना. 25 वर्षापासून राजकारणात आहे. शिवसेनेत होता, आता भाजपमध्ये आलाय. त्यासारखं कामच कुणी करू शकत नाही आपल्या गावात. आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत, त्यांच्याशी जाणून घेऊया. अलीकडे या थोडं, मला तिकडे जाऊ द्या. काय नाव तुमचं? दिलीप गिरी. काय सांगताल, आता इथं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे इलेक्शन लागले, बरोबर? आता इलेक्शन लागले आणि आता नुकतीच इलेक्शन पिरियड आता चालू झालेला आहे. तर असं कोणता उमेदवार आहे का ज्यासाठी बाबा तुमच्या गावामध्ये काय काम? सगळ्यात आधी तर तुमच्या गावामध्ये कोणते काम आतापासून रखडलेले आहेत? काम रखडले नाहीत. वकील साहेब रामेश्वर शेट्टी साहेबांनी सगळे काम पूर्ण करीत आणले. गावाला सभागृह दिलं, समाज मंदिर दिले, रोड केले, नाल्या केल्या, गोरगरिबाचे कुठले दवाखान्याचे प्रश्न सोडविले, कुठं कोर्ट कचेरीचे प्रश्न सोडविले. प्रत्येकाच्या मदतीला धावून येणारे फक्त रामेश्वर शेट्टी साहेबच आहेत. ह्या गावामध्ये एकमेव कार्यकर्ता आणि गरीब गोराच्या टायमाला धावून येणारा फक्त वकील साहेबच आहे, रामेश्वर शेट्टी. असं का वाटतं तुमच्या मनाला? दुसरं कोणी येत नाहीत का? येतात पण एवढे नाही. ह्याला तळमळ आहे गरीब गोराची. प्रत्येक गरीब गोराला कुठंतरी आपली मदत व्हावी ही तळमळ आहे आणि तळमळीचा माणूस फक्त रामेश्वर शेट्टी वकील साहेबच आहेत. हो. बरं, आता मी येत असताना तुमच्या गावातला रोड बघितला मी इकडं. किती रोड असं आहे बस स्टँड मध्ये, किती खराब आहे. मग ह्याच्यासाठी काय व्हायला पाहिजे? नाही, हे तर काम पूर्वी बी त्यांनी केलेले आहेत, पण आता वरचीवर खराब होत गेलेले आहेत. बरेच दिवस झालं, 25-30 वर्षापासून कार्यकाळ त्यांचा चालू आहे. त्यांनी पूर्ण रोड तर गावाला पूर्ण रोड बनवलेच. आता मेन रोड राहिला आमच्या चौकातला हे, तर हे पण त्यांच्या हातूनच कार्य हो ही आमची इच्छा आहे आणि तीच करू शकतात. हो, असं वाटतं का तुम्हाला? हो, 100% करणार. बरं, आता ती जर इलेक्शनला जर उभारले तर ते निवडून येतील का? असं का बरं? 100% निवडून येतात. कारण ह्या कोणच्या लोकांचं बहुमतच वकील साहेबाकडे आहे. बघा, आपण कोंड गावामध्ये पोहोचलेलो होतो. धाराशिव जिल्ह्यातले कोंड गाव आहे. मी तुम्हाला पूर्ण विषय दाखवलेला आहे, ग्राउंड रिपोर्ट दाखवलेला आहे की कसा वाटला विषय नक्कीच कळवला. काय वेगळे विषय असतात खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. कॅमेरामॅन अभि जावळे सोबत मी अल्ताफ हुकमत मुलानी, कोंड, तालुका जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव.